बंद पडलेले ऐतिहासिक वॉनलेस रुग्णालय सुरू होणार, रविवारी पुन्हा उद्घाटन, मंत्र्यांची उपस्थिती। मिरजेतील ऐतिहासिक असणारे वॉनलेस रुग्णालय हे आता सुरू होणार आहे। या हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा रविवार दिनांक 25 मे रोजी होणार आहे। त्याची तयारी सध्या सुरू आहे। 1894 मध्ये सर विल्यम वॉनलेस यांनी मिरज मेडिकल सेंटरच्या माध्यमातून वॉनलेस हॉस्पिटलची स्थापना केली। मिरज वैद्यकीय पंढरीतील सर्वात मोठे पहिले हॉस्पिटल म्हणून वॉनलेस हॉस्पिटलचं नाव आहे। 2020 मध्ये कोरोना आल्यानंतर हॉस्पिटलची दुरावस्था झाली। कर्मचाऱ्यांचे पगार थकले, येथील संचालकांना राजीनामा द्यावा लागला। त्यानंतर या रुग्णालयाची अवस्था आणखीनच बिकट होत गेली। त्यानंतर पगार मिळवण्यासाठी येथील कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केलं। सध्याच्या संचालकांना कोंडून घालण्याचाही प्रकार घडला। कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत तोडगा काढण्यासाठी अगदी मंत्रालयामध्येही याबाबत बैठक झाली होती, मात्र त्यामध्येही तोडगा निघाला नाही। त्यानंतर हॉस्पिटलची परिस्थिती अत्यंत बिकट होत गेली। त्यानंतर हे हॉस्पिटल चालवण्यासाठी अनेक संस्था पुढे आल्या, मात्र त्या संस्थांची संलग्नता होण्याबाबत वेगवेगळे विचार पुढे आल्याने ते विषय बारगळले। तामिळनाडू येथील वेल्लोर येथे असणाऱ्या ख्रिश्चन मेडिकल कॉलेजला ही संस्था चालवण्यास देण्याबाबतचा विचार पुढे आला। त्यांच्यामध्ये याबाबत चर्चा सुरू होती, परंतु रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे थकीत पगार व अन्य देणे असे सुमारे 30 कोटीहून अधिक रुपये सुरुवातीला खर्च करावे लागणार आहेत। त्या खर्चासाठी मात्र वेल्लोर संस्थेने नकार दिला। त्यामुळे वेल्लोर संस्था ही वॉनलेस रुग्णालय चालवणार नसल्याचं स्पष्ट झालं। मात्र पुन्हा प्रशासनानं टप्प्याटप्प्याने हे रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेतला होता। रुग्णालयाला मदतीचा हात देण्यासाठी इंग्लंडमध्ये भारत विरुद्ध इंग्लंड असा क्रिकेटचा सामनाही खेळवण्यात आला होता। मात्र त्यानंतर हे रुग्णालय सुरू झालं नाही। हे रुग्णालय बंद अवस्थेत राहिलं। हॉस्पिटल सुरू करण्यासाठी नॉर्थ ईस्ट हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम डेव्हलपमेंट काउन्सिल या संस्थेने पुढाकार घेतला। ही संस्था व रुग्णालय प्रशासन हे दोघे मिळून हॉस्पिटल चालवण्याबाबत त्यांच्यात करार झालाय। रविवारी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्घाटन होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज।